ही जी सगळी वर्णन आहेत ब्रह्माची, ही अवांतर वाक्य म्हटली जातात. आणखीन जीव आणखीन ब्रह्म यांचं जे वर्णन केलं जातं ते प्रत्येक वेदात फक्त एक आहे महावाक्य. म्हणजे त्याला किती महत्व आहे पहा. वेदातला जो तात्पर्य आहे ते हे महावाक्य आहे. आणि महावाक्य तेवढंच सांगितलेलं आहे. ते फार महत्वाचं आहे. ते छोटस प्रकरण आहे हे इथे पंचदशी, कारण केवळ 4 महावाक्य आहेत आणि प्रत्येक महावाक्याला 2 श्लोक, अशा पद्धतीने 8 श्लोकांचं हे छोटं प्रकरण आहे. ऋग्वेद हा सगळ्यात पुरातन म्हटला जातो आणि त्याचा मान सगळ्यात जास्त असतो. त्यामुळे ते महावाक्य जे आहे ते त्यांनी पहिल्यांदा केलं. आपण म्हणताना देखील म्हणतो ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या पद्धतीने आपण म्हणतो आणि त्याच पद्धतीने इथे मांडणी केली. आता ऋग्वेदाचं जे आहे ते प्रज्ञानम ब्रह्म म्हणून महावाक्य आहे. एक एकदा प्रश्न येतो आपल्याला की हा उपदेश करायची तरी का वेळ आहे. मला हे काय म्हणतात एको हो अचानक यायला लागलं. मला वाटतं मी बाहेर जाते पुन्हा येते. मावशी म्यूट वर आहात तुम्ही. हो येस सॉरी, मी म्यूट वरती केलं नव्हतं, ते आपोआप गेलं. नाही मी म्यूट वरती ठेवलं त्यामुळे असेल. तर आपला महावाक्यांचा विचार चाललेला आहे. आता म्हटलं तसं प्रत्येक वेदात एक महावाक्य आहे. त्यातलं जे प्रज्ञान ब्रह्म आहे त्याला अभ्यास महावाक्य म्हणतात, कारण त्याच्यात अभ्यास सांगितलेला आहे. दुसरं जे आहे तर ते आहे अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी जे आहे तर ते अनुभवाचं आहे वाक्य. तिसरं सामवेदातलं जे आहे तर ते तत्त्वम असी हे उपदेश महावाक्य. आणि चौथं जे आहे ते अयम आत्मा ब्रह्म हे अथर्ववेदाचं, त्याला घोष महावाक्य असं म्हणतात. अशी ही 4 महावाक्य आहेत. तर मला वाटतंय की आपण ह्या क्रमाने न घेता उपदेश महावाक्यापासून सुरुवात करावी. कारण उपदेश केल्यावर आपण अभ्यास करतो, अभ्यास केल्यावर अनुभव येतो आणि त्या अनुभवाचा घोष केला जातो. म्हणजे जरी ऋग्वेदाचा मान मोठा असला, पहिला असला, तरी अभ्यास करताना आपण उपदेश महावाक्यापासून करतो. उपदेश कोणी कोणाला करायचा? हा श्री गुरूंनी शिष्याला, शरण आलेल्या अधिकारी शिष्याला उपदेश करायचा. हा आपला कोणालाही वाटलं की अरे जरा याला सांगूया चांगलं आहे म्हणून उपदेश करायचा नाहीये. हा श्री गुरु ज्यांना स्वतःला तो अनुभव आलेला आहे अशांनी, जो शिष्य अधिकारी आहे अशाला करायचा उपदेश. काय येतो तर तत्त्वम असी. आता ते म्हणजे काय, तू म्हणजे काय, अशी आपल्याला कळलं की आहेस, ठीक आहे. पण ते तू आहेस ह्या वाक्याला काही अर्थ नाहीये तसं म्हटलं तर. त्या तेच अर्थ समजावून घ्यायला हवा, तूचा अर्थ समजावून घ्यायला हवा तिथे. आणखीन मग ते 2 अशी आहेत असं आपल्याला समजेल. ते म्हणजे काय, तू म्हणजे काय आणि अशी म्हणजे काय, ह्या संपूर्ण याचा जो विचार सांगितला जातो त्याला ह्या महावाक्याचं विवरण असं म्हणतात. आणखीन हे समजावून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे अभ्यास करता येत. तत्पद, त्वमपद, असिपद. तत्पद म्हणजे काय, ते ह्याचा अर्थ लांबचं, बरोबर आहे. ते म्हणजे आपण लांब दाखवत ते. इथे कशाला ते म्हटलंय
तर ते जे सत होतं, सृष्टीच्या पूर्वी काय होतं? सत एव सौम्य इदमग्रे असे, केवळ सत याच्या आधी होतं. कशाच्या आधी? इदमग्रे म्हणजे ह्या सगळ्या सृष्टीच्या आधी. इथे ह्या म्हटलंय कारण सृष्टी आपल्याला कळते. ह्या सृष्टीच्या आधी फक्त सत होत, आणि त्या सतला इथे तत् असं म्हटलेलं. तेव्हा होतं म्हणजे आता नाहीये असं नाही. सतचा अर्थच हा आहे की जे त्रिकाला बाधित असतं त्याला केवळ सत म्हणतात. जे कशावरही अवलंबून नसतं ते सत आहे, आणि ज्याच्यावरती सगळं आहे ते सत आहे. त्रिकाला बाधित आहे म्हणजे आधी होतं आता नाही, पुढे असेल, किंवा अशा पद्धतीने पुढे नसेल आत्ता आहे असंही नाही. ते आधी होतं, आत्ताही आहे, पुढेही आहेच. ते असं जे असतं त्याला फक्त सत म्हणतात. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यांना एकतर असत असतात किंवा दुसरं अनिर्वचनीय म्हणतात. त्याला शब्द आलाय तर आपण तोही विचार करून घेऊया. सत तत्व म्हणजे आता म्हटलं तसं त्रिकाला बाधित. असत तत्व म्हणजे ज्याला आपण एकदा हा विचार केलेला आहे थोडासा, पण या ह्याच्यात आपल्याला परत एकदा विचार केला तर काही भेटत नाही, कारण ह्या गोष्टी परत परत ठसायला लागतात. असत म्हणजे ज्याला अस्तित्वच नाही. वंध्या स्त्रीचा पुत्र, अस्तित्वच नाही. आकाश नावाचं जे तत्व आहे त्याला फुलं लागतात का? कधीच नाही. ते असत आहे. मग जग कसं आहे तर अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय म्हणजे ज्याच्याबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नाहीये, ज्याचं स्वरूप कसं आहे ते सांगता येत नाहीये, असं जग आहे. सत आहे का? नाही, कारण आधी नव्हतं. ह्या सगळ्याच्या आधी सत होतं असं आपल्याला सांगतात. म्हणजे ह्या सगळ्याच्या आधी म्हणजे कधीतरी नव्हतं, आज आपल्याला दिसत आहे, आणि परत कधीतरी ते नाहीसं होणार आहे, प्रलय होणार आहे. आज सायन्स देखील सांगताय की सूर्य हळूहळू गार होत चाललाय, आणखीन त्याच्यानंतर पृथ्वी पण जीवन नष्ट होणार, प्रलय होणार वगैरे. म्हणजे कधीतरी हे जग नसणार, आज दिसत आहे. मग आदौ अंतौ चयन नास्ति वर्तमाने पितत तथा, हा नियम आहे. मृगजळ आधी नसतं, नंतर नसतं, फक्त दुपारच्या वेळात. हल्ली तर फार दिसतंय, आपल्याला माहितीये खूप उष्ण झालेलं आहे, मृगजळ दिसत आहेत आपल्याला. पण ते सत्य आहे का? नाही. जरी दिसत असलं तरी ते सत्य नाही हे आपल्याला माहितच. तसं जो ज्ञानी असतो, ज्याला ह्या सत्तत्वाचं ज्ञान झालेलं असतं, त्याला जग जरी दिसत असलं, जरी तो त्या जगात वावरत असला, तरी देखील हे काहीही खरं नाहीये, फक्त सत तेवढं सत्य आहे असं ज्ञान असतं. ह्याला म्हणतात की जग अनिर्वचनीय आहे. त्याचं स्वरूप सांगता येत नाही, कारण ते खरंही नाहीये आणि ते खोटही नाही. खरं नाही कारण ते जाणार आहे, पण खोटं नाहीये, असत नाहीये कारण ते दिसत आहे. म्हणून सच्च्या लक्षणांची जुळत नाही, असच्च्या लक्षणांची जुळत नाही, म्हणजे ते अनिर्वचनीय आहे. त्यालाच बाधयोग्य म्हणतात, त्यालाच मिथ्या म्हणतात. मिथ्या म्हणजे रडगाणं नाहीये, तर मिथ्या म्हणजे जे आपल्याला त्याचं स्वरूप एकदा कळल्यानंतर त्याच्यातला आपला इंटरेस्ट जातो. मृगजळातली जरी गंमत आपण घेतली तरी सुद्धा इंटरेस्ट जातो त्यातला, त्याच्यातनं आपण पाणी आणायला जात नाही. तसं आहे की ह्या जगाचं आपल्याला एकदा स्वरूप कळलं की ह्या जगातनं आपण अपेक्षा ठेवत नाही, आणि मग अपेक्षा भंगाचं दुःख होत नाही. जगातनं कसल्याही अपेक्षा राहत नाही, स्वशरीराकडनं राहत नाही, कारण शरीर पण मिथ्या आहे. हा विचार आपण विसरतो. आपण नेहमी बघतो तर हे सगळं जग मिथ्या आहे, माझं काय, मी पण तेवढीच मिथ्या आहे कारण मी जगाचा भाग आहे, हे आपण विसरतो. म्हणून सत जे आहे तर ते एकमेव अद्वितीय, ज्याला परब्रह्म असं म्हणतात, जे सगळीकडे व्यापून आहे, ज्याच्यात कसलेही अंश नाहीये, असं हे परब्रह्म आहे, ज्याला सत म्हणायचं आहे. मग आता त्याला तत् का म्हटलं तर आज आपल्याला ते माहित नाही. जरी ते माझ्या आतमध्ये असलं, जरी माझ्या आत बाहेर असलं म्हणूया,
जिथे पाहावं तिथे ते सन्निधची आहे असं समर्थ म्हणतात. जिकडे पाहू तिकडे सन्निधची आहे, मध्यानी मार्तंड जायचा. कुठेही पाहिलं तरी तो तिथे आहे, असं हे तत्व आहे आपल्यासाठी. पण ते आपल्याला माहित नसल्यामुळे त्याला तत् म्हणजे दूरचं, लांबचं अशा पद्धतीने इथे संबोधलंय. कारण हा उपदेश महावाक्य आहे. ज्या शिष्याला जगत सत्यत्वाचा भ्रम आहे, पण ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, अशा शिष्याला हा उपदेश करतात. मग जगत सत्यत्वाचा भ्रम आहे, जग तो सत्य मानतोय, मला देहाला सत्य मानतोय, ते मिथ्या कसे आहेत ते सांगायचं आहे. म्हणून सुरुवातीला सांगताना ते जे ब्रह्म आहे ना ते तू आहेस असं सांगतायत. आता तू म्हणजे कोण? मी तर एवढ्याशा जागेत म्हणजे माझं जरा जाडी जास्त आहे मान्य आहे मला, पण तरी पण बाकीच्या मानाने एवढ्याशा जागेतच मावतीये ना मी, घराच्या मानाने म्हणा. ब्रह्म कसं आहे? पूर्ण व्यापक आहे. नभी वावरे जो अणु रेणू काही, रीता ठावया राघवे विण नाही, असं आहे ते. नभाच्या होऊन व्यापक जाण तैसा म्हणून म्हटलेलं आहे त्याला. असं ते ब्रह्म आहे. आणखीन मी तर एवढीशी आहे. बरं, आता तत्त्वम अशी जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा शास्त्र जे म्हणतं ना, प्रत्येक शब्दाला वाच्य असतं आणि लक्ष्य असतं. वाच्य म्हणजे शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा जो आपल्याला अर्थ कळतो त्याला वाच्यार्थ असं म्हणतात. शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा जो सरळ सरळ अर्थ कळतो तो वाच्यार्थ असतो त्याचा. आणखीन लक्ष्यार्थचा अर्थ की जेव्हा वाच्यार्थाची संगती लागत नाही त्यावेळेस त्याच्याशी संबंधित काहीतरी अर्थ स्वीकारावा लागतो आपल्याला. म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला असं आपण म्हणतो की नाही कधी कधी. म्हणजे तुझा लक्ष्यार्थ काय आहे? फार शहाणा आहेस आपण म्हणतो. वाच्यार्थ काय सांगतो की समोरचा माणूस खूप शहाणा आहे. पण लक्ष्यार्थ काय आहे? टोनवरनं कळतं आपल्याला अत्यंत मूर्ख आहेस हे सांगायचं. व्यंग्य आहे. पण म्हणजे अशा पद्धतीने हे तत्त्वम असी ह्या महावाक्याचा अनेकांनी अनेक पद्धतीने विचार केलाय आणि त्याच्यातला एक आहे तो लक्षणा लावणं हा आहे. हा लक्षणा लावणं हा जो आहे तो जास्तीत जास्त आपल्याला पटकन लक्षात येतो, स्वीकारला जातो. तर त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे सगळे संत त्या पद्धतीने आपल्याला उपदेश करत असतात. लक्षणा म्हटलं तर लक्षणा सुद्धा 3 प्रकारच्या लक्षणा सांगितल्या जातात मुख्य. जहद लक्षणा, अजहद लक्षणा आणि जहदा जहल लक्षण. शब्द चांगले आहेत की नाही? जहद म्हणजे त्याग, त्याग लक्षण. अजहद लक्षणा म्हणजे अत्याग लक्षण, म्हणजे तिथे त्याग नाहीये, स्वीकार. आणि जहदा जहल लक्षणा म्हणजे जहद अजहद लक्षणा म्हणजे काही भागाचा त्याग आहे आणि काही भागाचा स्वीकार आहे. आपल्याला अर्थ कळलं की सोपं होत, पण अर्थ समजावून घ्यायला लागतात. कारण वाचनात आपल्या येतं. आणि दुसरं हे नेहमी आपल्याला बाकी जसं आपण व्यवहारात अर्थ समजून घेत असतो ना, तसंच परमार्थातले हे पारिभाषिकचे शब्द आहेत त्यांचे अर्थ समजावून घेतलेलं बरं असतं. आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने, आपल्याला समजायच्या दृष्टीने इतर ग्रंथांच्या वाचनात आपल्याला मग गोंधळायला होत. तर जहद लक्षणा जी आहे ती कशी आहे? जे नेहमी वेदांतात उदाहरण सांगितलं जात, गंगेवर गवळवाडा आहे. आता गवळवाडा म्हणजे काय? आपल्याला माहितीये की गवळी जे असतात त्यांचं राहायचं जे गाव असतं, ज्याच्यात गायी गुरं सगळे असतात, त्यांची घरं असतात, हा गवळवाडा जो आहे तो गंगेवरती. आता गंगेवर याचा अर्थ आपण प्रवाहावरती म्हणणार की नाही पटकन. गंगेच्या प्रवाहावरती हे गाव असणं शक्य नाहीये. म्हणजे ह्याचा वाच्यार्थाचा पूर्ण त्याग आपण केलाय. वाच्यार्थम अखिलम त्यक्त्वा, पूर्ण त्याग ह्याचा केलेला आहे. वाच्यार्थ गंगेच्या प्रवाहावरती आहे हा जो आहे तो आपण सोडून दिला. मग काय स्वीकारलं? तर गंगेशी संबंधित काठ जो आहे गंगेचा, त्या काठावरती गवळवाडा आहे असं आपण स्वीकारलं.
म्हणजे पूर्णपणे वाच्यार्थाचा त्याग करून त्याच्याशी संबंधित अर्थ आपण जेव्हा स्वीकारतो तेव्हा त्याला जहद लक्षणा असं नाव आहे. वाच्यार्थ पूर्ण सोडला, आणखीन त्याच्याशी संबंधित अर्थ जो लागू होतो असं स्वीकार. पुण्यावरनं रेल्वे जाते. आता रेल्वे जाते म्हणजे पुण्यावरनं विमानासारखी जाते का? तिथे पुणे हे स्टेशन येतं रेल्वेला असं म्हणायचं आहे आपल्याला. म्हणजे त्याचा पुण्यावरनं जाते विमानासारखी हा असा अर्थ आपण पूर्ण सोडला आणि त्याच्याशी संबंधित अर्थ घेतला, याला जहद लक्षणा म्हणतात. आपण हे सहज एरवी करून टाकतो, पण अशा ह्याच्यात आपल्याला प्रश्न येतो की हे पण लागू होत नाही, ते पण लागू होत नाही, ते काय वापरायचं. म्हणून या लक्षणा समजावून घ्यायच्या असतात. आता अजहद लक्षणा, अत्याग म्हणजे वाच्यार्थाचा अजिबात त्याग करायचा नाहीये, पण त्याच्याशी संबंधित आणखीन शब्द त्या वाक्यात स्वीकारायला लागतात. उदाहरणार्थ, मी वरनं बघत होते घरातनं गच्चीतनं आणि म्हटलं अरे किती आज छत्र्या चालल्या आहेत. पावसाळा होता. छत्र्या जातात का कधीतरी स्वतः? छत्र्या धरणारी माणसं असतात कोणीतरी. म्हणजे मला म्हणायचं होतं आज किती रहदारी आहे, किती माणसं जातात छत्र्या घेऊन. आणि मी म्हंटल काय की छत्र्या किती चालल्या आहेत. म्हणजे छत्र्या धरणारी माणसं चालली आहेत. छत्र्या पण स्वीकारला आणि त्याला त्या धरून जाणारी माणसं पण स्वीकारली. काळा धावतोय. तिथे काळा कुत्रा आमच्या समोर, तो धावत होता. म्हटलं काळा धावतोय. काळा रंग कसा धावेल? काळा कुत्रा धावतोय. म्हणजे त्या काळ्या रंगाशी संबंधित कुत्रा हा प्राणी मी स्वीकारला. याला अजहद लक्षणा असं म्हणतात. आणि तिसरी जी आहे, जी भागत्याग लक्षणा आहे, ती ह्या वाक्याला आपण लावणार आहोत. तत्त्वम असी. भागत्याग लक्षणेचं आधी स्वरूप बघू. मला एकदा पुण्यात मंडईत माझी एक मैत्रीण दिसली, म्हणजे मी ओळखलंच नाही तिला. ती जी होती ती कॉलेजात असताना अगदीच बावळट, हडकुळी वगैरे अशी होती. अगदीच बावळट होती. म्हणजे मी मोठी स्मार्ट नव्हते, आत्ता आहे असंही नाही मला म्हणायचं, पण तेव्हा ती खरोखरीच खूप ही होती. आणखीन तिने मला समहाऊ ओळखलं आणि मग माझ्या लक्षात आलं अरे ती तू. मी पटकन विचारलं. आता ती म्हणजे कोण? पूर्वी जेव्हा कॉलेजात असताना हॉस्टेलमध्ये माझ्या बरोबर जी होती ती. आणि तू म्हणजे कोण? तर आत्ता जी माझ्या समोर आहे. दोन्हींमध्ये परिस्थितीचा फरक आहे, रूपाचा फरक आहे, स्थळाचा फरक आहे, कपड्यांचा फरक आहे, सगळा फरक आहे. पण तरी पण व्यक्ती तीच आहे. म्हणजे त्यातलं जे लागू न होणार स्थल, काल, कपडे सगळं मी बाजूला टाकलं आणि तीच व्यक्ती हे मी स्वीकारलं. म्हणजे जे लागू होत नाही त्याचा त्याग केला आणि जे लागू होतं त्याचा मी स्वीकार केला. म्हणून याला भागत्याग लक्षणा असं म्हणतात किंवा जहदा जहल लक्षण. आता महावाक्याकडे आपण परत जाऊ. महावाक्य आहे तत्त्वम असी. तत्चा जो वाच्यार्थ आहे तो ईश्वर चैतन्य, ईश्वर. आणि त्वम म्हणजे जीव. मग सरळ पाहिलं तर जीव ईश्वर आहे. तू जीव, तो ईश्वर आहे असा अर्थ होतो. हे शक्य आहे का? हे कधीच शक्य नाही. ईश्वर सगळ्याचा निर्माता आहे, सर्व साक्षी आहे, अंतर्यामी आहे, सर्व काय म्हणूया सर्व शक्तिमान, सर्व साक्षी, सर्वज्ञ, सर्व पद्धतीने त्याची विशेषण आहेत. आणि मी कशी आहे? अल्पज्ञ, अल्पसाक्षी. माझा कुठलाच संकल्प सिद्धीला जात नाही. ईश्वराचा कुठलाही संकल्प सिद्धीला जातो तात्काळ. सगळ्या बाजूने फरक आहे. तो सकल ऐश्वर्य संपन्न आहे. मला विचार करायला लागतो. म्हणजे सगळ्या बाजूंनी जर का विचार केला तर मी ईश्वर कशी काय असणं शक्य आहे? पण तरी पण जर का श्रुती सांगते आहे तर याचा अर्थ असा आहे की मला त्याचा विचार केला पाहिजे, तिथे लक्षणा लावली पाहिजे. कारण वाक्यार्थ सरळ सरळ जुळत नाही, म्हणजे लक्षणा लावायला.
मग कुठली लक्षणं लावायची? तर आता तत् जो आहे त्याचा वाच्य ईश्वर आहे. ईश्वराचं काय स्वरूप आहे? ईश्वर चैतन्य. आता ईश्वराचं स्वरूप आपण मागे पाहिलेलं आहे की माया, ब्रह्म, आणखीन मायेत पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब. ब्रह्म चैतन्य आहे, प्रतिबिंब बिंबाचे गुण असल्यामुळे चैतन्यासारखंच आहे, आणि माया जी जड आहे त्या एखाद्या काचेच्या गोलकासारखी आहे, शुद्ध. जीव काय आहे? अविद्या किंवा बुद्धी, आत्मा, आणखीन आत्म्याचं त्या बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब किंवा चिताभास, हा जीव आहे. मग आता हे जर का आपण एका खाली एक मांडले, मी लिहिणार होते पण राहिलं. आपण एका खाली एक मांडले. ईश्वर बरोबर काय आहे? ब्रह्म अधिक माया अधिक चिदाभास. जीव काय आहे? आत्मा अधिक बुद्धी अधिक चिदाभास. बरोबर आहे. तर इथे न जुळणारं काय आहे? चिदाभास तर आभासच आहे, आपण सोडून देऊया. बुद्धी जी आहे ती एका गटातली आहे, मायेच्या. मायेचा अंश आहे बुद्धी ही, मायेच्या गटातली गेली ती. आणखीन आत्मा आणखीन ब्रह्म हे दोन्ही चैतन्य रूप आहेत. आत्मचैतन्य आणि ब्रह्मचैतन्य, चैतन्य दोन्ही तेच आहे, त्याच्यात काहीही फरक नाही. म्हणजे जर का आपण चैतन्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला लागलो तर जीव हा ब्रह्म आहे हे आपल्याला पडतं. कारण आपण त्याच्यातल्या जड भागाचा ज्यावेळी त्याग करतो त्यावेळेस चिदाभास पण जातो, फक्त चैतन्य उरतं. जे चैतन्य कायम आहे ते चैतन्य मी आहे. हा तत्त्वम असि ह्या वाक्याचा आपल्याला लावून घ्यायचंय. श्री गुरु सांगतात, उपदेश आहे ते द्वितीय पुरुषी आहे, आणि त्याचं मी करून घ्यायचं असतं ते सोहम करून घ्यायचं असतं. म्हणून तत्पदार्थ आणि त्वम पदार्थ. तत्पद वाच्य आहे तो जीव ईश्वर आहे, ईश्वर चैतन्य, त्यातलं चैतन्य घ्यायचं, ईश्वराचे बाकीचे इन्ग्रेडियंट्स बाजूला करायचे. त्वम जो आहे तो जीव चैतन्य, चैतन्य घ्यायचं, बाकीचे इन्ग्रेडियंट जीवाचे बाजूला करायचे. चैतन्यात दोन्हीच्या काहीही फरक नाहीये, ती एकच आहेत आणि तीच सत्य आहे. कारण बाकीचं जे आहे तर ते मायेच्या प्रांतात. बुद्धी काय? माया निर्माण झालेली आहे म्हणजे कधीतरी जाणार आहे. मायेच्या मार्फतच बुद्धी निर्माण केली गेली आहे. ईश्वरांनी निर्माण केलेलं आहे ते अविद्या वगैरे सगळं हे, म्हणजे ती देखील कधीतरी जाणार आहे. अर्थात ती कधी जाते? ज्यावेळी आपल्याला ज्ञान होतं तोपर्यंत बुद्धी ही या देहातनं त्या देहात वासना सह, सगळ्या वासना ज्या असतात त्या बुद्धीवरती राहतात, आणि त्या वासनांसह ती पुढच्या देहात जात असते, म्हणजे जीव जातो असं आपण म्हणतो. पण चैतन्य जात नाही आणि येत. चैतन्य जे आहे तर ते जसं असतं तसं असतं, ते कुठेही जात येत. आकाशाचं आपण पाहिलेलं आहे उदाहरण, की जर का मी इथलं भांड बाहेर नेलं तर आकाश इथलं मी बाहेर घेऊन गेले असं होत नाही. आकाशातच ते भांड बनलेलं आहे आणि आकाशातच राहत आहे, आकाशातनच इकडे तिकडे जात आहे. आकाशात काहीही त्यांनी फरक पडत. तसं चैतन्य, माया आली काय, ईश्वर आला काय, जीव आला काय, कोणीही आलं तरी त्या चैतन्यात काहीही फरक पडत नाही. आणखीन माझं खरं स्वरूप जे आहे ते हे चैतन्य आहे हे सांगितलेलं आहे इथे ह्या महावाक्यात. म्हणून ह्या इथे जसं माया आणखीन बुद्धी हे एका गटातले जातात, त्यांचं ऐक्य आहेच, पण त्याचा आपल्याला विचार करायची गरज नाही, कारण दोन्ही भ्रमरूप आहेत. मृगजळामध्ये झाडांचं प्रतिबिंब पडलं काय किंवा गवताचं पडलं काय, दोन्ही शेवटी प्रतिबिंबच आहेत, मिथ्याच आहेत. मृगजळ मुळात मिथ्या आहे. तसं ह्या जगामध्ये माया असेल नाहीतर बुद्धी असेल, बाकी काही असेल, सगळं सारखंच मिथ्या आहे. सत्य काय आहे तर त्याच्या मागे असलेलं चैतन्य, अधिष्ठान चैतन्य हा त्याला दुसरा शब्द आहे. अधिष्ठानाचाही आपण विचार केलेला आहे. अधिष्ठान म्हणजे काय?
ज्याच्यावरती अध्यास होतो त्याला अधिष्ठान म्हणतात. अधिष्ठान सत्य असतं, अध्यास मिथ्या असतं. रज्जूवरती सर्पाचा अध्यास होतो. सांगताना रज्जूला सत्यत्व आपल्याला द्यायला लागतं. जरी रज्जू पण जगाच्या दृष्टीने पाहू जातात, तत्वदृष्टीने पाहायला गेलं तर मिथ्या असली तरी आपल्याला विचार करताना रज्जू सत्य आहे असं म्हणायला लागतं. आणखीन रज्जूचा वरती भासणारा सर्प जो आहे तो निश्चितपणे मिथ्या आहे, त्याला सत्यत्व कुठेही नाहीये हे आपल्याला कळतं. म्हणून जसा सर्प मिथ्या आणि रज्जू सत्य, तसा हे जग जे आहे ते मिथ्या आणखीन ज्याच्यावरती भासलाय ते ब्रह्मसत्य असतं. जग पूर्ण मिथ्या आहे आणि ब्रह्मसत्य आहे हे लक्षात घ्यायचं. आता विचार केला रज्जू सर्पाचा, तर सर्प जो आहे तो रज्जू रूप आहे की नाही, का त्याला वेगळं अस्तित्व आहे? सर्प जो आहे तो रज्जूच आहे, दुसरं काही नाहीये. आणि त्या सर्पात संपूर्ण रज्जूच आहे, दुसरं काही नाहीये. म्हणजे अधिष्ठान जे असतं तर तेच आपल्याला भासरूपाने अध्यस्त म्हणून दिसायला लागतं. म्हणजे अध्यस्तात अधिष्ठानाशिवाय काही नाहीये. आणखीन जे अधिष्ठान आहे तर ते आणि अध्यस्त हे एकरूप आहेत. अध्यस्त शेवटी अधिष्ठान रूपच होत. जेव्हा त्या सत्य अधिष्ठानाचं ज्ञान होतं, ज्यावेळेस सर्पाच्या ऐवजी रज्जू आहे हे कळतं, तर त्यावेळेस ती रज्जू परत दोरी रूप होत. आपलं सर्प परत दोरी रूप होतो. तसं हे जगाचं आहे की ब्रह्मावरती जग सगळं भासतंय, मी भासतेय. ज्यावेळेस तत्वम असी ह्या महावाक्याच्या साह्याने ते ब्रह्म मी आहे हा माझा निश्चय होतो, तर त्यावेळेस तिथे रज्जू नाहीशी होते. पण इथे जग नाहीच होत नाही, पण त्याचं मिथ्यात्व मला कळून येतं. ते खोट, माझं स्वरूप काय आहे हे मला कळतं. माझं स्वरूप जे आहे तर ते परब्रह्म आहे, ते मी आहे असं मी म्हणते. म्हणजे सोहम हे आपण म्हणायला लागतो. ह्याच्यासाठी ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे फार छान सोहमच्या बाबतीत, की परतोंची पाठी मोरे ठाके आणि आपण ते आपण पाठ देखे, देखत खे व ओळखे म्हणे तत्व हे. ध्यान करताना काय करते बुद्धी? परतोनी पाठी मोरे ठाके, म्हणजे मागे वळते. मागे वळते म्हणजे एरवी बुद्धी काय करते? इंद्रियातनं बाहेर बघत असते, सगळं जग बघत असते, मनाच्या माध्यमातून धाव घेत असते. बुद्धिवृत्ती, मनोवृत्ती, इंद्रिय वृत्ती सगळ्या बाहेर धावत असतात. पण इथे तिला मागे वळवते. कश्चित धीरहा आवृत्त चक्षु, म्हणजे इंद्रियांना धाव बंद करून आत्मानमैक्षत स्वतःकडे, स्वतःच्या स्वरूपाला जाणायला जात. धैर्य लागतं त्याला. आणि असा जेव्हा तो जाणायला जातो तेव्हा काय करतो? त्याची बुद्धी परतोनी पाठी मोरे ठाके, मागच्या बाजूला वळते, म्हणजे स्वतःकडे बघायला लागते. बाहेर न बघता मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे हे बघायला लागते. आणि मग माझं स्वरूप मला कळतं, त्या बुद्धीला कळतं. असं नुसतं आपण सहज बघितलं तर ते कळत नाही. सोहमकार जेव्हा फक्त वृत्ती होते, केवळ सोहम राहतं, बाकी तिथे काही नाही राहत. सोहम सोहम हा विचार करता करता केवळ सहा आणि अहम एवढीच सूक्ष्म बुद्धिवृत्ती राहते. तर त्यावेळेस ही बुद्धिवृत्ती स्वतःला बघते, देखत खेव ओळखे म्हणे तत्व हे मी. ती बुद्धिवृत्ती बघते म्हणजे तिच्यातला चिदाभास बघतो आणि तो स्वतःच्या स्वरूपाला जाणतो, त्याच्याशी एकरूप होतो. याच्यासाठी हे सगळं समजावून घेणं आवश्यक आहे. नाहीतर आपल्याला प्रश्न पडतो की सोहम नुसतं म्हणून मला त्याचं ज्ञान कसं होईल? याला कारण हे आहे की तो जो चिदाभास आहे बुद्धिवृत्तीतला, तो स्वतःचं चैतन्य रूप ओळखतो आणि त्याच्याशी तो एकरूप होऊन जातो. अशा पद्धतीने हे जायचं असतं. आता हे जे आहे तर हे झालं कुठलं महावाक्य? उपदेश महावाक्य. आता उपदेश आपल्याला केला, मग आपल्याला अभ्यास करायला हवा की सोहम सांगितलं हे बरोबर आहे, पण आणखीनही आहेत. एकच नुसतं सोहम सोहम कंटाळा येतो. आणि दुसरं महावाक्यही गरजेचं आहे. एकच महावाक्य नाही, इतर महावाक्याने त्याला जोर दिलेला आहे, वेगळे पैलू दाखवलेले आहेत. 4 महावाक्य 4 पैलू दाखवत आहेत आपल्याला.
आणि जितक्या पैलूंनी आपण पाहू तितकं जास्त चांगलं असतं. आणि म्हणूनच ब्रह्माचं जे वर्णन तरतऱ्हेंनी केलेलं आहे ते असे त्याचे अनेकविध पैलू दाखवलेले. त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल विचार करणं, चिंतन करणं हे फार बरं पडतं. यासाठी ते सगळे पैलू सांगितलेले आहेत. जरी ते खरे आहेत असं म्हणायला पाहिजे आपण, कारण ते श्रुतीत सांगितलंय, पण वास्तविक तिथे काय आहे हे कोणालाही माहित नाही. काहीच माहित नाही त्याच्याबद्दल. केवळ व्युत्थान झाल्यानंतर आनंदाचा अनुभव येतो म्हणून आनंद रूप आहे, त्याच्यामुळे ज्ञान स्फुरतं म्हणून ज्ञानरूप आहे, आपलं अस्तित्व त्याच्यावरती आहे म्हणून सतरूप आहे, अशा पद्धतीने आपण जातो. ते दिसत नाही म्हणून अरूप आहे, निरवयव आहे, वगैरे वगैरे, सूक्ष्म आहे तरीही व्यापक आहे. हे सगळे जे आहेत हे आपल्याला त्याचे वेगवेगळे पैलू दाखवत असतात. तसंच 4 वाक्य जी आहेत, 4 वेदातली 4 वाक्य जी आहेत, तर ती आपल्याला वेगवेगळ्या पैलूतून ते ज्ञान कसं करून घ्यायचं हे शिकवायचा प्रयत्न करत असतात. प्रज्ञानता, प्रज्ञानम ब्रह्म हे वाक्य. आता प्रज्ञान म्हणजे काय पहिलं? ऐतरेय उपनिषदात वाक्य येत आहे. प्रज्ञान म्हणजे काय तर प्रकर्षेण ज्ञायते अनेन इथे प्रज्ञान. प्रकर्षेण म्हणजे पूर्णपणे, ज्याच्या साह्याने ज्ञान होतं. आता आपल्याला ज्ञान कसं होतं आपण विचार करूया. श्रोत्र चक्षु स्पर्शनम च रसनं घ्राणमेव च, सगळी आपली ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांच्या साह्याने ज्ञान होतं. बाकी प्रमाण आहे, त्यांच्या साह्याने ज्ञान होतं. म्हणजे अनुमान, उपमान वगैरे प्रमाण आहेत, काही काही शब्द प्रमाण आहे. शब्द प्रमाणाचाच आपल्याला इथे उपयोग आहे. श्री गुरु आपल्याला तत्वमसी हा शब्दांनी उपदेश करतात आणि ते शब्द ऐकल्यानंतर ते मी आहे असा आपण अभ्यास करायला लागतो. हे प्रज्ञान जे आहे ते कुठचाही जीव, केवळ माणूस नाही, आपण माणसापुरता आता मर्यादित जास्त बोलतो कारण माणसाला अधिकार आहे हा. बाकीचे जे आहेत ते भोगयोनी म्हटल्या जातात, म्हणजे त्यांच्या प्रारब्धात असेल तेवढंच त्यांना मिळतं. ते विचार करून स्वतः निर्णय घेऊ शकत आणि माणूस निर्णय घेऊ शकतो. त्याला बुद्धी दिलेली आहे ती जास्त प्रगल्भ आहे आणि तो निर्णय घेऊ शकतो. आणखीन त्या निर्णयाच्या साह्याने तो त्याला निर्माण करणाऱ्या परमात्म्याला जाणू शकतो. हे माणसाची खासियत आहे. म्हणून मग आता अन्य माणूस आपण म्हणूया, ज्याच्यामुळे ऐकतो, ज्याच्यामुळे पाहतो, ज्याच्यामुळे वास घेतो. आता मी म्हणेन की मी डोळ्यांमुळे बघते, कानांमुळे ऐकतोय, जिभेमुळे चव घेते. हे किती खरं आहे? जेव्हा प्राण जातील माझे, मी माझ्याबद्दलच आपले बोलते, प्राण जेव्हा जातील तेव्हा जर का गळ्यात हार वगैरे घालतात, मला वास येणार आहे का? तो स्पर्श कळणार आहे का? शक्य नाहीये. कधीही हे शक्य नाही. इव्हन गाढ झोपेमध्ये जरी समोर नाग येऊन बसला तरी मला कळणार नाहीये, त्याचं मला ज्ञान होणार नाही. म्हणजे इंद्रियांच्या मागे काहीतरी पाहिजे तेव्हा मला ज्ञान होणार. ह्या दोन्ही वेळेस, मृत्यूच्या वेळेस तर देह सोडून गेलेलं असतं, ते आणखीन गाढ झोपेत लीन झालेलं असतं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं, सगळी इंद्रिय पूर्ण लीन झालेली असतात आपल्या कारणामध्ये. पण जागृती ती जागी असतात आणि त्यांच्या मागे त्यावेळेस अंतःकरण असतं. आपण द्वैत विवेकाच्या वेळेस मला वाटतं विचार केला होता, ज्ञान कसं होतं, की अंतःकरण वृत्ती बाहेर जाते, पदार्थाला व्यापते आणि चैतन्य एक झाल्यावर ज्ञान. वृत्तीतलं चैतन्य जो जाणून घेऊ बघतो त्याच्यातलं चैतन्य आणि पदार्थातलं चैतन्य हे एकरूप झाल्यावरती ज्ञान. म्हणजे याचा अर्थ काय आहे? त्या चैतन्याशिवाय ज्ञान होत नाही. बरोबर आहे? चैतन्य असल्याशिवाय ज्ञान होणं शक्य नाही. म्हणून माणूस कशामुळे ऐकतो, पाहतो, सगळं वृत्ती ज्ञान करून घेतो? त्या चैतन्याच्या अधिष्ठानावर, त्या चैतन्यावरतीच तो हे सगळं ज्ञान करून घेत असतो. आणखीन ते जे आहे त्याला प्रज्ञान असं, तो जो साक्षी आहे त्याला प्रज्ञान म्हणतात. की
येन रूपम रसम गंधम वगैरे जे म्हटलेलं आहे, ज्याच्यामुळे हे मला कळतं ते प्रज्ञान, पण ते सापेक्षतेने आहे. म्हणून मग इथे काय आहे, सापेक्षता जी आहे, म्हणजे ह्याच्यामुळे मला कळलं, ते कळण्याची सापेक्षता जी आहे ती बाजूला केली. भागत्याग लक्षणं आपण पाहिली होती. प्रज्ञान मधलं जे जगाचं साक्षीत्व करतं, जगाचं ज्ञान करून घेतं, देहाच्या आतलं ज्ञान करून घेतो, हे जे सगळं आहे, हे जे सगळं जर का आपण बाजूला केलं, उरलं काय, चैतन्य त्याच्या मागे असलेलं. आपण त्या ज्ञानाच्या रीतीत जे बघितलेलं आहे ती आपल्याला ठाई ठाई उपयोगी पडते. म्हणून त्यावेळी मी म्हंटल होतं की हे जरा लक्ष देऊन बघून घ्या, कारण हे आपल्याला पुढेही एक दोन ठिकाणी त्याचा रेफरन्स येणार आहे. तो इथेच आलाय की त्याच्यामुळे आपल्याला सगळं ज्ञान होत असतं. म्हणजे बुद्धिरूप जी आहे, तर चिदाभासाच्या रूपाने त्याचे ज्ञान आहे बुद्धीत, बरोबर आहे, तेच सगळीकडे व्यापूत पण आहे. ते जे प्रज्ञान आहे ते बुद्धीच्या मागे असल्यामुळे त्या बुद्धीला ज्ञान होत आहे, प्रकर्षाने ज्ञान, पूर्ण ज्ञान होत आहे. याला कारण त्याच्या मागे ते पूर्ण तत्व आहे, ज्ञानरूप तत्व आहे. म्हणून आत्मरूप मी बुद्धिनिरपेक्ष, आत्मरूप जो आहे तर ती बुद्धिनिरपेक्ष, म्हणजे बुद्धी जरी गेली तरी आत्म्याच्या अस्तित्वाला कुठेही काहीही धक्का पोचणार नाही, ते चैतन्य रूप आहे. म्हणून इथे बुद्धी आपण बाजूला केली आणि ज्याच्या अधिष्ठानावरती बुद्धीला ज्ञान होतं ते चैतन्य स्वीकार. ब्रह्म तर चैतन्यच आहे, ब्रह्मचैतन्य. म्हणजे हे जे प्रज्ञान आहे तर त्यातल्या सापेक्षतेचा आपण जेव्हा त्याग करतो की त्याच्या अधिष्ठानावरती मला कळलं, अधिष्ठान म्हणजे अध्यास असल्याशिवाय अधिष्ठान नाही. ज्यावेळी अध्यास जातो तर तेव्हा त्या गोष्टीला अधिष्ठानत्व पण राहत नाही. अध्यास असतो तोपर्यंतच त्याला अधिष्ठान म्हणता येतं. अध्यास गेल्याबरोबर ती वस्तू नुसती राहते, अधिष्ठान राहत नाही. साप गेला ती दोरीच राहते, अधिष्ठान नाही मग त्याला म्हणणार. तसं आहे की ज्या वेळेस त्या बुद्धी सापेक्षतेचा आपण विचार करतो, जग सापेक्षतेचा विचार करतो, त्या सगळ्या पदार्थांचं मला ज्ञान होत आहे, माझ्या बुद्धीला ज्ञान होत आहे, माझ्या अंतःकरणाला ज्ञान होत आहे, इंद्रियांच्या साह्याने ज्ञान होत आहे. मला जसं होत आहे तसं सगळ्या प्राण्यांनाही होत आहे. प्राणी ऐकतो. आपलं समजा ध्यानाची एक पद्धत इथेच सांग की आमच्या इथे टिटव्या खूप अगदी ओरडायच्या पोटी रात्रीच्या वेळेस, आणि मी ध्यानाला बसत असे त्यावेळी मला टिटव्यांच्या आवाजाचा फार त्रास व्हायचा. कर्कश असतो अगदी आवाज पहा त्यांचा. मग मी श्रीगुरूंना म्हंटल की असं असं होत आहे, काय करू मी आता. ते म्हणाले सोपं आहे, टिटवी जी आहे ती कोणाच्या अधिष्ठानावरती, कोणाच्या सत्तेवरती ओरडतीये, तिच्यात कुठलं तत्व आहे, चैतन्य तत्व. तू कोणाच्या सत्तेवरती ऐकतेस, ते कुठलं आहे तत्व. ते वेगळी आहेत का दोन्ही. टिटवीतलं चैतन्य तत्व आणि तुझ्यातलं चैतन्य तत्व ही एकच आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या अधिष्ठानावरती ती आहेत म्हणून ती ओरडते, तू ऐकतेस. चैतन्य जे आहे ते एकच आहे आणि ते माझं स्वरूप आहे. म्हणजे ते जे प्रज्ञान आहे, ज्याच्यामुळे ज्याच्या सत्तेवरती मला ऐकू येत होतं, ज्याच्या सत्तेवरती मी बोलतीये, ते जे आहे ते प्रज्ञान, त्यातली सापेक्षता, त्याच्या सत्तेवरती वगैरे सगळं काढून टाकायचं आणि त्याचं अधिष्ठान रूप घ्यायचं, ते एकमेव अद्वितीय हे चैतन्य धरायचं. आणि ते चैतन्य म्हणजे माझ्यात व्यापून असलेलं चैतन्य, कुठल्याही जीवात जडात सगळीकडे व्यापून असलेलं जे चैतन्य आहे ते चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य ह्याच्यात काडी मात्र फरक नाही, हे ह्याच्यातलं सांगायचं. जडाजडी अंशी रहाटे जे सरसी, ते चेतना का तुझसी लटिके नाही, म्हणून भगवंत सांगतात.
की जड आणि अजड म्हणजे चेतन आणि अचेतन ह्या दोन्ही मध्ये व्यापून असणारी जी चेतना आहे ती एकच आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलं त्याच्यात काहीच फरक नाही. आपल्यामध्ये चिदाभास असल्यामुळे आपल्याला जीवत्व आले. वास्तविक जीवत्व आलं ते त्याचा वियोग झाल्यामुळे मी स्वतःला वेगळी समजायला लागल्यामुळे तुझ्या वियोगे जीवत्व आले, शरीर पांगे बहुदुःख झाले, अज्ञान दारिद्र्य माझे सरेना, तुझं वीण रामा मज कंठवेना म्हणून समर्थ म्हणतात. त्यातलं तुझ्या वियोगे जीवित्व आले हे फार महत्वाचं आहे. आपण आपल्या स्वरूपाचं विस्मरण आपल्याला झालं म्हणून आपल्याला जीवत्व आलं. मग या प्रज्ञानम ब्रह्मच्या साह्याने आपल्याला या स्वरूपाचं कशामुळे मी बोलतेय, कशामुळे मी लिहितेय, कशामुळे काम करते, तर मागे ते चैतन्य आहे, जे चैतन्य सगळ्या चराचरात व्यापून आहे. ते प्रज्ञान, ते मी आहे, ते ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, असा विचार इथे करायचा आहे. यालाच दुसरा हा म्हणजे प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते, ही जी श्रुती आहे हे तेच सांग. प्रतिबोध म्हणजे प्रत्येक बोधाच्या मागे ते अमृत तत्व आहे, तो बोध आहे, ते चैतन्य आहे. म्हणजे प्रत्येक बोध होण्याच्या क्षणी, प्रत्येक आनंद होण्याच्या क्षणी जर का आपल्याला त्या चैतन्याचं स्मरण झालं आणि ते चैतन्य मी आहे जर का लक्षात आलं, तर ह्या महावाक्याचा आपल्याला उपयोग झाला. अभ्यास महावाक्य आहे, अशा पद्धतीने इथे अभ्यास करायचा असतो. केवळ अभ्यास महावाक्य म्हणून सोडून द्यायचं नाही, तर तो अभ्यास आपल्याला कशा पद्धतीने करायचा तोही आपल्याला विचार करायला हवा ना. आणि हा विचार करता करता आपल्या लक्षात येतं की आपल्या रोजच्या जीवनात अखंडपणे आपण अनुसंधान त्याचं ठेवू शकतो. प्रज्ञानम ब्रह्मच्या साह्याने तो अभ्यास सतत करत राहू शकतो. आणि मग अभ्यास अशी काही सर्वथा दुष्कर नाही, म्हणून भगवंत म्हणतात या कारणे माझ्या ठाई अभ्यासे मिळ. हा अभ्यास जर का सतत करत राहिलो तर आपण त्या भगवंताच्या पर्यंत पोचू शकतो. म्हणून हे अभ्यास महावाक्य. ह्या सगळ्या माझ्या ऍक्टिव्हिटीजच्या मागे जे मला दिसताय, जे जड गोष्टी घरात आहेत ज्याला मी माझं माझं म्हणते, हे घर जे आहे जे मी माझं म्हणते, देह मी माझा म्हणते, ह्या सगळ्याच्या मागे एकच तत्व आहे. मला जे ज्ञान होतं ते प्रज्ञान जे आहे ते चैतन्य आहे. आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये तेच चैतन्य व्यापून आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे आपली दृष्टी हळूहळू बदलायची, त्यांच्याकडे बघायची. अशी दृष्टी बदलणं, सतत तसा अभ्यास ठेवणं. आपण सतत शक्य नसतो, मान्य आहे, अगदी विसरायला होतं आपल्याला, पण जेव्हा आठवण झाली तेव्हा तो विचार मनात ठेव. आणि असा जर का विचार मनात आला तर आपल्या रिॲक्शन्स कमी व्हायला लागतात. समोरची व्यक्ती बोलली, कोणाच्या अधिष्ठानावर बोलली, त्याच्या प्रज्ञानाच्या मुळे की नाही. वाणीमध्ये प्रज्ञान आहे म्हणून बोलली, मी ऐकलं, काही का बोले ना, प्रज्ञान आहे तिथे. काही का ऐके ना, प्रज्ञान आहे, त्याच्याकडे लक्ष दिलं की संपलं. सोपं असतं आणि तेवढंच कठीण असतं, कारण आपण सतत हे करणं आपल्याला जड जातं. जोपर्यंत आपल्याला त्याची महती कळत नाही, तिथे काय खरोखरी गेल्यानंतर किती किती आनंद आहे, किती शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता, हे सगळं तिथे किती आहे ह्याचा आपल्याला जोपर्यंत अंदाज येत नाही तोपर्यंत ह्या साधनांची महती आपल्याला कळत. आणि मग आपण सांगितलंय म्हणून करतो. मग जेव्हा कधीतरी ग्लिम्स मिळतो, एखादा बारकासा झलक मिळते, त्यावेळी पटतं, मग आणखीन आपण जोरात जातो. किंवा पूर्व पुण्याईने कधी कधी नाही मला हे मिळवलंच पाहिजे, अशा पद्धतीने पण आपण जातो. अभ्यास हा फार महत्वाचा आहे. म्हणून प्रज्ञान ब्रह्म ऋग्वेदातलं जे आहे तर या उपनिषदातलं महावाक्य आहे, तर त्याचा आपण हा थोडासा विचार केला की ज्ञान जे असतं त्या ज्ञानाच्या मागे प्रज्ञान असतं, हे लक्षात. प्रज्ञानचा अर्थच प्रकर्ष, उत्तम, पूर्ण असा होतो. उत्तम ज्ञान जे आहे तर ते त्या उत्तम पुरुषाचं म्हणजे त्या परमात्म्याचं, आणि तो परमात्मा आपल्याला जे काय ज्ञान होतं त्या सगळ्या ज्ञानाच्या मागे असतो, हे लक्षात. आता दुसरं जे महावाक्य आहे तर ते आहे ते
अनुभव, अशा पद्धतीने जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्यावेळे अनुभव महावाक्य अहम ब्रह्म अस्मि, अहम ब्रह्म अस्मि. इथे परत आता मी म्हणजे कोण आली. सगळीकडे आपल्याला लक्षणा ही लक्षात ठेवायची. त्याच्यासाठी आधी मी तत्वमसी घेतलं की तिथे लक्षणा एक्सप्लेन करणं जास्त सोपं होतं. आणखीन काय म्हणूया, अनेकांना अनुग्रहाच्या वेळेस किंवा इतर देखील ते वाक्य आपण ऐकलेलं असतं, म्हणून ते मी आधी घेतलं. आता अहमचं स्वरूप काय? अहम म्हणजे मी. मी कशा कशाला मी म्हणते? देहाला म्हणते, मनाला म्हणते, बुद्धीला म्हणते, एकीकडे माझी बुद्धी म्हणते. पण तरी देखील मीच बुद्धी असं सुद्धा मला कधीतरी कुठेतरी वाटत असतं. माझा हात म्हणते, पण तरी देखील मी देह असं वाटत असतं आपल्याला. म्हणजे हा मी जो आहे त्याचे अनेक पैलू झाले. ह्या सगळ्याला धरून असणारा जो मी आहे हा खरा मी नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टींना मी माझं असं पण म्हणत. पण ह्या मीच्या मागे जे चैतन्य आहे, ह्या मीच्या मागे जीव जो आहे, आपण जीवाला म्हणतो की नाही मी, एकीकडे माझा जीव पण म्हणतो, पण तरी देखील त्या जीवातलं चैतन्य जे आहे त्याला मी म्हणतो की नाही. माऊली म्हणतात की सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जे वृत्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तुगान. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात मी आहे, मी आहे, मी आहे अशा पद्धतीचं स्फुरण होतं. हे स्फुरण कशामुळे होतं? तर ते सतमुळे होतं. याला माझे सद्गुरू पावा म्हणतात. आणि तो अहम अहम तो बोले निशिदिनी तेथे डोले असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो पावा जो आहे, तो जो चैतन्य आहे मागे, तो अहम अहम सद्रूप आहे, मी आहे, मी आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याची जाणीव असते. अगदी गाढ झोपेतनं उठल्यानंतर सुद्धा पहिली जाणीव आपल्याला आपल्या अस्तित्वाची असते. आपल्या अस्तित्वाची जाणीव केवळ गाढ झोपेत जाते. बाकी आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव कायम असते. अर्थात मी बेशुद्धी आणखीन अॅनेस्थेशिया वगैरे विचारात घेतलेले नाहीये. समाधीमध्ये वृत्ती नसते, पण तिथे ज्ञान असते. आणि झोपेत पूर्ण अज्ञान असतं, तिथे वृत्ती नसते, तिथे पूर्ण लय झालेला असतो. म्हणून अहम जो आहे, तर अनेक गोष्टींना आपण अहम अहम करत असतो. पण खरा जो आहे, सामान्य अहम जो आहे, प्रत्येक माणूस बघा, कोण आहे, दार वाजलं, मी आहे. आता मी आहे हे आपण पटकन म्हणतो की नाही. आपण नाव सांगायला जात नाही, कारण मी आहे हे आपल्याला पक्क ठसलेलं असतं. मी आहे. आणखीन मी कोण आहे हा पुढला भाग आला, तो विशेष अहंकार आला. आणि हा सामान्य मी हा प्रत्येकाला असतो, कोणीही त्याला अपवाद नाही. हा मी कायमचा आहे. आणखीन हा मी जो आहे त्याला आपण अहम म्हणतो. सामान्य अहम हे ब्रह्माचं किंवा आत्म्याचं रूप आहे, जाणीवेत आलेलं रूप आहे. आणि विशेष अहम हा खोटा अहम आहे, जो मिथ्या गोष्टींना पकडून बसलेला आहे. आता अहम जो आहे हा पहिल्यांदा येतो बघा. ब्रह्माला स्वतःची जाणीव झाली असं आपल्याला सांगितलं जातं. पूर्वी फक्त सत होतं. ते म्हणालं एकोहम, मी एकटा आहे, म्हणजे त्याला स्वतःची जाणीव झाली. तिथे अहम आलेला आहे. मूळ अहम जो आहे, ती वृत्ती जी आलेली आहे, अंतःकरण जे निर्माण झालं, ते मी आहे अशा पद्धतीनेच आलेलं आहे, ज्याला माया म्हणतात. हे मायेचं स्वरूप आहे. जी ब्रह्माला जाणीव उठली मी एकटा आहे, ही जाणीव म्हणजे माया आहे. आणि अहमचं हे स्वरूप आहे. हा जो देह आहे, ह्या देहाला आणखीन सगळ्या जगाला परमात्मा व्यापून आहे. तो बुद्धीचा साक्षी असतो,
जेव्हा मी आहे असं आपण म्हणतो, तर तेव्हा तो साक्षीत्व असतं त्याचं, असं आपण म्हणूया. साक्षीत्व हे सापेक्षतेने असतं. चैतन्याचं साक्षीत्व, चैतन्याच्या सत्तेवरती वगैरे हे सगळं सापेक्षता आहे. आणि आपल्याला सापेक्षता सगळ्या सोडायच्या ज्यावेळी आपल्याला जीव आणि ब्रह्म यांचं एकत्व जाणून घ्यायचं. मला वाटतं मी थांबते. मला वाटत होतं 4 महावाक्य होतील, पण 2च झाली. उद्या पूर्ण करूया आपण. काही शंका असल्या तर विचारा. 10 मिनिटं आपली आहेत नेहमीची. नसल्या तर मग आपण अहम ब्रह्मास्मी बघूया. म्हणजे आता हा अहम आपण पाहिला की अहम हा सगळ्यांच्यात समान आहे, हे खरंय. पण तरी देखील हा नाही. नक्की मी. हा, हो, बोल. रेकॉर्डिंग बरोबर होत नाही का? मध्ये खंड पडतोय. मला कल्पना नाहीये. वाक्याचा शेवट ऐकू येत नाहीये. असं आहे. बर. नाही येतोय ऐकू येतोय. आणखी कोणाला अहो, असा ज्याला प्रॉब्लेम? ऐकू येत नाही ते महत्वाचं ना. ज्याला नाही ऐकू येतं तो येतोय. ऐकूच येतोय. ज्याला ऐकू येत नाही ते महत्वाचं ना. मला कळत नाही हा प्रकार काय. प्रत्येक वाक्याचा शेवट जातोय. ज्याला ऐकू येत नाही तो महत्वाचा ना त्याचा. नाही, पण हे सांगा वसंतराव, सगळ्या प्रत्येक वाक्याचा शेवट जातोय का? खंड पडतोय असं मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे रेकॉर्डिंग मध्ये. रेकॉर्डिंगचा प्रॉब्लेम. रेकॉर्ड केलेलं ऐकताना असं होत आहे का आत्ता होत आहे? नाही, आता प्रेझेंट ऍट मोमेंट. अच्छा, या क्षणी. तुमचा वायफाय चांगला आहे? हो, चांगला आहे, व्यवस्थित. कारण मला तुमचं स्वच्छ ऐकू येत आहे, बाकी पण लोकांचं स्वच्छ येत आहे मला. मग काहीतरी मिस्टेक असेल माझ्या त्या याच्यामध्ये, कारण बाकी लोक मशीन मध्ये म्हणतात काहीतरी असेल प्रॉब्लेम. काहीतरी असेल. चेक करून पाहायला हवं. ठीक आहे. ओके. तेव्हा आपण अहम पाहिलं. हा अहम जो आहे, तर ह्याच्यातला पुन्हा देहसापेक्ष भाग काढला, वृत्तीसापेक्ष भाग काढला की उरतं ते फक्त चैतन्य उरतं. आणि ते चैतन्य जे परिपूर्ण सगळीकडे व्यापून असलेलं आहे त्या चैतन्याहून भिन्न नाहीये, हे लक्षात घ्यायचं. म्हणून अहम ब्रह्म अस्मि, मी ब्रह्म आहे, हा अनुभव त्याला आलेला आहे. आणि म्हणून हे अनुभव महावाक्य आहे. पण ह्या अहमचा वेध घेण्यासाठी जे आपले बाकीचे अहम असतात ना, ते सोडायला लागतात. अहंकार जो असतो तो सोडायला लागतो. सामान्य अहम कुठेही त्रास देत, पण आपण सगळीकडे विशेषात जातो बघा. माझी साडी उठून दिसली पाहिजे आपण म्हणतो की ही फार कॉमन झाली, पण कॉमनच खरं आहे हे आपण लक्षात घेत नाही. अहम कॉमन जो आहे, सगळ्यांच्या मध्ये जो आहे, तर तो अहम हा चैतन्य रूप आहे. त्याच्यातलं सापेक्षता घालवायची, बुद्धीतला वगैरे ह्याच्या बरोबरच आहे, ते जर का आपण बाजूला केलं, भाग त्याग परत, तर त्यातलं चैतन्य स्वीकारायचं. आणखी ते चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य हे एक आहे, हा अनुभव येतो. आता अनुभव येतो म्हणजे तिथे तो विशेष अहम त्यांनी बाजूला केलेला आहे आणि त्या सामान्य अहमचा सोहम म्हणून वेध घेतलेला. सोहमचा वेध घेता घेता तो त्याच्याशी एकरूप झाला, म्हणून ते अनुभव महावाक्य अहम ब्रह्मास्मी, होय मी ब्रह्म आहे, असं आलेलं आहे ते महावाक्य. मग आता शेवटचा जो आहे, तर तो अयम आत्मा ब्रह्म, हे अथर्व वेदातलं मांडुक्य उपनिषदातलं महावाक्य आहे. अयम आत्मा ब्रह्म, अयम म्हटलाय. अयम म्हणजे सगळ्यात जवळ. अयम हे म्हटलेलं आहे. असौ लांबच आहे, येतच या इथलं आहे. पण अयम म्हणजे सगळ्यात जवळचे. माझ्या सगळ्यात जवळ काय आहे?
विचार करूया सगळ्यात जवळ. देहाचा एखादा अवयव जर का गेला तर आपल्याला काही वाटतं का? मी डायरेक्ट देहापासून सुरुवात करते. वास्तविक पाहिलं तर नातेवाईक म्हणा, घरातल्या वस्तू म्हणा, घर म्हणा, इथपासून ज्याला मी माझं म्हणते त्या प्रत्येक गोष्टी त्याच्यात मला काही जरी मी आयडेंटिफाय करत असते स्वतःशी तरी देखील त्या मी नाही हे मला माहिती असतं. पण देह माझा आहे, मी आहे असंच मला वाटत असतं, माझा सुद्धा नाही. विचार केला तर अवयव आपण टाकायला तयार होतो कारण मला जगायचं. ऑपरेशन करतात ना, गँग्रीन वगैरे झाला, तुटलं काही, प्राण जाता उपयोगी नाही, पाय गेलेला चालेल, कापा डॉक्टर तुम्ही, सांगितलं जात. म्हणजे याचा अर्थ देह म्हणजे मी नाही. मन, बुद्धी, चित्त सगळं झोपेत लीन होतं, ते मी असणं शक्य नाही. मग अयम आत्मा ब्रह्म हा जो आतला आहे तो कुठे आहे नक्की? सगळीकडेच व्यापून येतो. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत सगळीकडे आहे. मगाशी जडाजडी अंशी म्हटलं, ती चेतना सगळीकडे भरलेली आहे. नभी वावरे जो अणुरेणू काही रिता ठावया राघवे विण नाही. पुढे ते म्हणतात, तया पाहता पाहता तेची झाले तेथे लक्ष आलं सर्वही बुडाले. म्हणजे त्याला पाहिला गेलं आपण, जो हा मी आहे, जो हा अयम आहे, त्याला जर का आपण पाहायला गेलो सोहमच्या साह्याने तर लक्ष जे आहे ब्रह्म ते देखील नाहीसं होतं. आणखीन ज्याच्या साह्याने मी ते बघायला जाते ते मी पण नाहीशी होते. दोन्ही एकरूप. त्याच्यातनं बाहेर आल्यानंतर घोष करतो की हो, अयम आत्मा ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा माझा ब्रह्मरूपच आहे, हा घोष आहे. आणि ह्याच्यात परत मगाच्याच सारखं की आत्मा इथे आत्मचैतन्य आणि ब्रह्मचैतन्य ते दोन्ही एकच आहेत. आणि जेव्हा शरीरामध्ये अडकल्यासारखं ब्रह्मचैतन्य होतं तेव्हा त्याला आत्मा म्हणतात. म्हणून आत्मा आणि ब्रह्म एक आहेत हे म्हणायला त्याच्यात फार आपल्याला विचार करायला लागत. अयम आत्मा ब्रह्म सगळीकडे व्यापून आहे, जो आतमध्ये माझ्या आहे, जो बाहेर आहे. म्हणजे प्रत्येक आत्मा असं आपण ज्याला म्हणतो तोच व्यापक आत्मा आहे. जे घटाकाश आहे तेच महदाकाश आहे, त्यांच्यात काहीही फरक नाहीये. म्हणून अयम आत्मा ब्रह्म अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. आणखीन हे सारे सगळ्यात महावाक्य जे आहे तर ती आपल्याला हे देणार आहेत की ते जे आहे त्याच्या दोन्ही स्वच्छ जेव्हा होतात तेव्हा ती एकरूप होतात. जोपर्यंत त्याच्यात मिसळ असते, सगळी भेसळ आहे आपल्या विचारांची, जाणीवांची, तोपर्यंत एकरूप होऊ शकत. ह्या महावाक्यांच्या अभ्यासाच्या साह्याने तो अनुभव घ्यायचा आहे आपल्याला. आणि अनुभव घेतल्यानंतर तो आपण घोष करू शकतो की हो, अयम आत्मा ब्रह्म, हा जो आत्मा आहे माझा, हा जो आत्मा आहे माझ्या, मला व्यापून असणारा जो आहे तोच बाहेरचं जे व्यापक चैतन्य आहे त्याच्यात काहीही फरक नाहीये. ओतप्रोत, ओतप्रोत म्हणजे आत बाहेर आणखीन भिंतीत सुद्धा. सोनियाचे मणी केले ते सोनियाचे सुती गुंफिले, आत बाहेर सगळीकडे सोनच आहे. त्याला ओतप्रोत असं म्हणतात. म्हणून जेव्हा हा अध्यास जातो मी देहचा त्यावेळी अयम आत्मा ब्रह्म हे आपण म्हणू शकतो. त्यावेळी अहम ब्रह्मास्मी असा अनुभव येतो. आणि अध्यास जाण्यासाठी आपल्याला हे संपूर्ण प्रज्ञानम ब्रह्म हे समजून घ्यायला लागलं. आणखीन श्री गुरूंनी आपल्याला जो उपदेश केला होता तत्वम असी, तर तो आपण आपल्याकडनं ते मी आहे असा करून, सोहम असा करून घेतला. आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना करून अनुभव महावाक्य तेही आपल्याला कळलं. आणखीन घोष म्हणजे आनंदाने हा घोष असतो. घोष जो असतो तो दुःखाचा घोष नसतो, कधी ते आक्रंद नसतं.
आनंदाचा घोष असतो. आणि त्या आनंदाने हा घोष केलेला आहे की हो, हा आत्मा ब्रह्मच आहे, मी ब्रह्म आहे, हा घोष झाला इथे. विवेक प्रकरण पाठी आपली संपलेली आहे. इथे या प्रकरणांना ग्रंथ म्हटलेले आहे. 3 ग्रंथ एकत्र आहेत असं यांचं पंचदशीकारांचं म्हणणं आहे की हा विवेक नावाचा ग्रंथ इथे संपलेला आहे. 5 विवेक प्रकरण, ज्याच्यात आपण तत्वविवेक म्हणजे तत्वाचा थोडा विचार केला, द्वैताचा विचार केला, महाभूतांचा विचार केला, महावाक्याचा विचार केला. हा सगळा जो आपण विचार केला तर त्याच्या साह्याने एक नक्की झालं की मी जी आहे तर ती ब्रह्म आहे. सगळ्या जगात तेच तत्व व्यापून आहे. तिथे द्वैत नाहीये, केवळ अद्वैत आहे. एकमेव अद्वितीय असं ब्रह्मतत्व आहे. हे आपण संपूर्ण द्वैताच्या आणखीन देहाचा आणि सगळ्या त्याचे इन्ग्रेडियंट्स पाहिले आणि ते कुठलेही जे दिसणारे आपल्याला आहे ते ब्रह्माच्या व्याख्येत बसत नाही. ते सगळे येणारे जाणारे आहेत आणि त्याच्या मागे चैतन्य तत्व आहे, ते ब्रह्म मी आहे. इथपर्यंत आपण विवेकाने पोचलो. विवेक म्हणजे पृथक्करण करून जे लागत नाही, जरूर लागू पडत नाही, तर त्याचा आपण त्याग केलेला आहे, निवड केलेली आहे. चैतन्याची निवड केली शेवटी. आणखीन इथे अनुभव महावाक्य आणि घोष महावाक्य ही आली शेवटी. हे विवेक प्रकरणाचं फळ झालं. केवळ विवेक प्रकरण जरी फक्त केली आपण तरी सुद्धा हा अनुभव हा येऊ शकतो. याच्यानंतर जे आहे ते दीप प्रकरण आहे. दीप प्रकरणात काही विशिष्ट गोष्टींवरती प्रकाश टाकलेला, त्याचा विचार आपण आता उद्या करू. खरी धन्यवाद मावशी. प्रियांका आहेस? हो. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट निलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय.